हॅलो हाय नमस्कार मंडळी. मला वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला खूप आवडतं. इतिहास हा अतिशय आवडीचा विषय आहे आणि इतिहासाच्या पोटामध्ये काळाच्या गर्भामध्ये काय दडलंय हे फार फार गूढ असतं. खूप मोठे रहस्य हे काळ असा गिळून टाकत असतो. यातले काही रहस्य जेव्हा बाहेर येतात तेव्हा ते रहस्य अतिशय हादरवून टाकणारे असतात. एक होता राजा असं एक सिरियल लागायचं टीव्हीवरती. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये रशियन राज्यक्रांती हा प्रकार माहिती असेल. नेटफ्लिक्सवरती नुकतंच एक सिरीज आलेली आहे. त्या सिरीजचं नाव म्हणजे द लास्ट झार्स. झार हा रशियाचा राजा होता, शेवटचा राजा होता निकोलस सेकंड. तर ह्या झारचा सगळा जीवनपट उलगडण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. द लास्ट झार्स हा डॉक्यू ड्रामा आहे. मुळात झार हा त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अगदी अनपेक्षितपणे प्रकाशझोतामध्ये येतो. झारला स्वतःला अजिबातच राजा व्हायचं नसतं, पण राजा म्हणजे थोडक्यात वंशाला दिवा हवा ह्या पद्धतीने मुलांना पोसलं जातं आणि मग झार प्रकाशझोतामध्ये येतो आणि त्याचा राज्याभिषेक होतो. त्याचा राज्याभिषेक होतो त्याच काळाच्या दरम्यान त्याचं पहिल्यांदा लग्न होतं. त्याची एक आधीची गर्लफ्रेंड असते जिचं नाव असतं अलेक्झांड्रा. तर अलेक्सा पण म्हणतात तिला. तर ती जी असते ती जर्मन मूळ वंशाची असते, जिचा राणी व्हिक्टोरिया यांच्याशी संबंध असतो, म्हणजे त्यांच्या नात्यातली ती असते. अशी ही जर्मन राणी असते जी झारची बायको होते. इथून झारचा म्हणजे झार राजाचं नाव आणि राणीचं नाव म्हणजे झरीना, ह्या दोघांचा राजकीय प्रवास सुरू होतो. तर अशा वेळेला झार जो असतो सुरुवातीला देवाने पाठवलेला दूत अशा पद्धतीने त्याला सगळेजण ट्रीट करत असतात. देवाचा दूत ज्याच्या म्हणजे राजा म्हणजे थोडक्यात देव, देवाचा दूत सुद्धा नाही तर स्वतः देव. आणि राजा म्हणेल तीच पूर्व दिशा असं म्हटलं जातं, असं मानलं जातं. आणि अशा पद्धतीने झारचा सगळा राजकीय प्रवास, राजकीय कारकीर्द ही सुरू होते. मग झारला सुरुवातीला सगळ्या मुली होतात, एकामागून एक 4 मुली त्याच्या होतात. हा जो डॉक्यू ड्रामा आहे ना, याच्यामध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की नुकतंच जर्मनीमध्ये, म्हणजे हे साल आहे काहीतरी 1930च्या आसपासचं, 30 पण नसेल, 30च्या आसपासचं आहे, 30-35. आणि तिथे एक मुलगी सापडलेली आहे. ती तिचं स्वतःचं नाव अॅनास्थेशिया असं सांगते आहे, जी झारची 3ऱ्या नंबरची मुलगी आहे. तर हे कितपत योग्य आहे हे शोधण्यासाठी तिथे ज्या काळामध्ये झारचे सगळे जे मुलं होते त्यांना शिकवण्यासाठी जो ट्युटर होता, त्याचं नाव मला आता पियरे समथिंग काहीतरी आहे, मला आता लक्षात नाही, तर त्याला बोलवण्यात येतं की खरंच ती त्याची मुलगी आहे का की कोणी दुसरीच कोणीतरी आहे असा क्लेम करते आहे, तर ती इम्पोस्टर तर नाही ह्याचा हे केला जातो. मग ह्यातनं झारची सगळी राजकीय कारकीर्द, त्याचा जीवनपट आहे हा उलगडत जातो फ्लॅशबॅकमध्ये. मग वेगवेगळ्या गोष्टी, मग त्याला 3-4 मुली होतात. आणि अशा वेळेला कुठल्याही राजघराण्याला, कुठल्याही ह्याला कुलदीपक हवा, घराण्याला वंशज मुलगा हवा की जो पुढे जाऊन राजा बनणार असतो. अशा पद्धतीने झार परत एकदा चान्स घेतो आणि त्याला मुलगा होतो. आणि मुलगा होतो, मुलाचा बाप्तिस्मा वगैरे असतो. आणि त्याच वेळेस लक्षात येतं की मुलाला एक दुर्धर आजार आहे आणि तो आजार म्हणजे हिमोफेलिया, माझं नाव बोलण्यात चुकत असेल, पण ज्याच्यातनं थोडीशी काही जखम झाली तर रक्त थांबत नाही असा तो आजार आहे असं कळतं. तर मग अशाच वेळेला दुसऱ्या बाजूला एक सामान्य शेतकरी असतो जो अतिशय वाईट असतो आणि जो चोरी करतो, घोड्याची चोरी करतो. तर त्याचं नाव असतं रासपुतीन. तर रासपुतीनच्या सगळ्या फॅमिली त्याला पकडण्यात येतं गावकऱ्यांतर्फे आणि रासपुतीनला सांगण्यात येतं की तुला आता फाशीची शिक्षा होईल. तर रासपुतीन म्हणतो की माझ्या घरच्यांना आणि सगळ्यांना सोडून द्या, तुम्ही म्हणाल ते करायला मी तयारी, मला एखाद्या तीर्थयात्रेवर म्हणजे पिलग्रिमला पाठवा असं म्हणून. आणि रासपुतीनला तिथून गावातनं
बाहेर काढण्यात येतं आणि त्याच्या फॅमिलीला तिथे गावामध्ये राहू देण्यात येतं. तर रास्पुतीन जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो वेगवेगळ्या म्हणजे तो ख्रिश्चनिटी फॉलो करत असतो, तर वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस बरोबर तो येतो, म्हणजे त्याच्या संपर्कात येतात. आपल्याकडे कशा अघोरी विद्या असतात तशा प्रकारच्या अघोरी ज्या विद्या आहेत तिकडच्या त्याच्या संपर्कामध्ये तो येतो. आणि मग सगळा असा रास्पुतीन जो असतो तो अतिशय लस्टी, म्हणजे थोडक्यात अतिशय लिंग पिसाट म्हणता येईल किंवा असा एक हे असतो एकदम. आणि तो ह्या सगळ्या प्रॅक्टिसेसच्या ह्याच्यात येतो आणि त्याला असा काहीतरी स्वतःबद्दलचा असा एक विश्वास असतो की त्याला दैवी हे झालेलं आहे, चमत्कार झालेला आहे, देवाची त्याच्यावरती कृपा आहे आणि देवाने त्याला काही कार्य करण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि जेव्हा रास्पुतीनला असं कळतं की हा ह्यांचा जो मुलगा आहे, काय त्याचं नाव, अलेक्सी ह्यांचा झारचा मुलगा, तर त्याला असा आजार आहे त्या बाळाला, म्हणून रास्पुतीन तिथे येतो आणि अलेक्साला म्हणजे त्याच्या झरीनाला कन्व्हिन्स करतो आणि त्या बाळाचं रक्त थांबवण्याचं काम करतो. आणि हा एक चमत्कारच घडतो, म्हणून झरीनाचा त्याच्यावरती खूप विश्वास बसतो. मग तो त्या घराण्याचा जवळचा बनतो आणि मग साहजिकच घराण्यामध्ये सगळं काही असं हे चाललेलं असतं. रास्पुतीनचं गावभर वाईट असे कार्यक्रम चाललेले असतात, पार्ट्यांमध्ये जाणं, सेक्शुअल ॲक्ट करणं, अशा पद्धतीने तो वागत असतो. आणि आपण राजघराण्याच्या जवळचा आहे हे म्हणून आणि लोकांकडनं दडपशाहीने गोष्टी वसूल करत असतो. त्याचं आणि झरीनाचं अफेअर आहे असं लोकांमध्ये पसरलेलं असतं. लोकांमध्ये अनरेस्ट वाढत असतो कारण लोकांना खायला पैसे नसतात, पण राजा मात्र मस्तपैकी ऐशारामात राहत असतो. राजा मस्तपैकी लाईफ एन्जॉय करत असतो आणि हे जनतेच्या डोळ्यामध्ये कुठेतरी खुपायला लागतं. आणि जनतेला असं लक्षात यायला लागतं की राजाला आपल्या सुखदुःखांशी, आपल्या भावनांशी काहीच घेणं देणं नाहीये आणि राजा फक्त राणीच्या सल्ल्याने, आणि रास्पुतीन म्हणजे थोडक्यात त्यांचा जो कोणी सल्लागार आहे, जो अतिशय इव्हिल माणूस आहे, त्याच्या सल्ल्याने वागतो आहे. आणि हा जो सल्लागार आहे म्हणजे रास्पुतीन आहे, हा राणीला त्याच्या बोटांवरती नाचवतो आणि राणी तिच्या बोटांवरती राजाला नाचवते. आणि अशा पद्धतीने कठपुतळींसारखे, कळसूत्री बाहुल्यांसारखे हे रास्पुतीनच्या तालावरती दोघंजणं नाचत आहेत असं त्यांच्या लक्षात यायला लागतं. आणि म्हणून जनतेमध्ये अनरेस्ट वाढायला लागतो. भूक आणि गरिबीने जनता आधीच बेजार झालेली असते, हैराण झालेली असते. आणि अशातच राजा म्हणजे झार जनतेवरती युद्ध लादतो. ते युद्ध म्हणजे जर्मनी आणि ऑस्ट्रिया ह्यांच्या विरुद्धचं युद्ध असतं. म्हणजे थोडक्यात ऑस्ट्रिया आणि जर्मनी विरुद्ध रशियाचं युद्ध. रशिया हा पूर्ण जगातला एक अतिशय सार्वभौम असा सर्वशक्तिशाली असा देश आणि त्याचा हा सर्वशक्तिशाली राजा झार म्हणजे हा जगातला सगळ्यात मोठा असा सुपर पॉवर म्हणता येईल, अशी सुपर पॉवर. तर हा राजा हा सर्व आहे, हा जगाचा एक मोठा हे आहे. कारण तोपर्यंत अशी मोनार्की पूर्ण जगभर इतकी नव्हती आणि रशिया हा काय म्हणता येईल खंड ह्याने किंवा भूभागाने सगळ्यात मोठा असा देश होता जगभरातला. त्यामुळे एवढ्या मोठ्या साम्राज्याचा जो राजा, तो सार्वभौम राजा, ह्याच्या हातामध्ये किती पॉवर असतील. तर अशा वेळेला हा जो झार असतो ह्याचे काही निर्णय हे चुकत जातात. तो जनतेवरती युद्ध लादतो. म्हणजे थोडक्यात पहिलं वर्ल्ड वॉर नाही का, पहिलं वर्ल्ड वॉर सुरू होतं आणि त्यामध्ये जनता ही आधीच गरिबीने होरपळून गेलेली असते. त्यात हा जो रास्पुतीन असतो तो ह्या दोघांनाही म्हणजे राजा आणि राणीला त्याच्या तालावरती नाचवत असतो. रास्पुतीनचे स्वतःचे अश्लील उद्योग हे चालूच असतात. हे जनतेमध्ये कुठे कुठे हे व्हायला लागतं, जनतेमध्ये म्हणजे थोडक्यात पेपर्समध्ये वगैरे छापून यायला लागतं. त्या रास्पुतीनचे आणि राणीचे असणारे अनैतिक संबंध याबद्दल सगळीकडे चर्चेला, गॉसिप्सला महापूर येत असतो. आणि अशा वेळेला राजा त्या सगळ्याकडे कानाडोळा करत असतो. कारण राजाला दिसत असतं की ह्याच्यामुळे, राणी म्हणत असते की रास्पुतीनमुळे माझ्या मुलाला बरं वाटेल. तर हे सगळं असं केओस सगळीकडे चाललेला असतो. राजा हा मनाने अतिशय अस्थिर असतो. राजा हा राणीच्या
सगळ्या सांगण्यामध्ये असतो आणि अशा वेळेला त्याला जनतेशी काहीच घेणं देणं नसतं. जनतेमध्ये काय चाललेलं आहे, लोकांचं काय चाललेलं आहे, लोकांना साध्या ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, या सुद्धा त्यांच्या पूर्ण होत नाहीये, याच्याशी राजाला काहीच घेणं देणं नसतं. आणि म्हणून जनतेमधला जो रोष असतो, जो असंतोष असतो, तो वाढत जातो. तर अशा वेळेला ह्यांच्याच घराण्यातला हा जो राजा असतो, ह्याला रास्पुतीन आणि झरीना जी अलेक्सा राणी आहे, हे दोघं मिळून आणि ह्याला पाठवून देतात, काय म्हणतात त्याला, वॉर फ्रंटवरती पाठवून देतात. खरं तर राजाने डिसिजन घ्यायचा असतो की वॉर फ्रंटवरती त्याला जायचंय की नाही जायचंय. आणि ह्या पाठीमागे राहून हे दोघं जण कारभार करत असतात. सगळे मंत्री बदलले जातात. राजाचं जर सगळं विश्वस्त मंडळ असतं, विश्वासू मंडळ असतं, त्यातले लोक हळूहळू मारले जातात, हळूहळू ते लोक बदलले जातात आणि सगळा केओस वाढत असतो. राजाला ह्याबद्दल काहीच माहिती नसतं. आणि हा जो ह्यांच्या घरातला म्हणजे राजाचा जो पुतण्या किंवा भाचा जो असतो, त्याला हे कळतं की हा रास्पुतीन जो आहे ह्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. ह्याच्या प्रभावामुळे राणी हे सगळे उद्योग करते आहे आणि त्यामुळे पूर्ण रशियाभर हा सगळा असंतोष असा पसरलेला आहे. म्हणून तो रास्पुतीनला घरी बोलवतो, त्याच्या दारूमध्ये विष मिसळतो आणि त्याला सरळ गोळीने खतम करतात. कारण त्याला तो जो भाचा असतो त्यांनी मिळून, त्या प्रिन्सने सगळ्यांशी मिळून कॉन्स्पिरसी करून आणि रास्पुतीनला मारलेलं असतं. ह्याबद्दल जेव्हा परत राजा परत येतो तेव्हा खूप त्याला ह्या सगळ्याचा धक्का बसतो, ह्याच्याबद्दलचं वाईट वाटतं. आणि ती ज्या राणी असते तर ती ज्या पद्धतीने त्या रास्पुतीनला हे करते, त्याच्या काय म्हणतात त्याला, मरणाच्या नंतरचा जो शोक करते, ते पाहून आणि जनतेमध्ये अजूनच परत अनरेस्ट वाढतो. हळूहळू सगळ्या बाजूंनी लोक हे राजवाड्याच्या बाहेर त्या शहरामध्ये सेंट पीटर्सबर्गमध्ये जमायला लागतात. त्यांचा हे करायला लागतात, मोर्चे काढायला लागतात, मेळावे घ्यायला लागतात, राजाबद्दलचा असंतोष व्यक्त करायला लागतात. याच काळामध्ये स्टॅलिन आणि लेनिनग्राडचा उदय होतो. याच काळामध्ये राजाचे निर्णय जे हळूहळू चुकत जातात, तर त्यामुळे राजाचं जे साम्राज्य असतं, राजाने ऑलरेडी एक डुमा म्हणजे थोडक्यात एक संसद किंवा लोकल रिप्रेझेंटेटिव्ह जे असतात, लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह ते बनवलेले असतात आणि तरीही राजाचा सार्वभौम अशी सत्ता असते. ते रिप्रेझेंटेटिव्ह जे असतात ते फक्त नुसते नावापुरतेच असतात. तर त्यांचा बाकी रोल काहीच नसतो, राजाचाच पूर्ण अधिकार असतो. तर अशा वेळेला ते रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा ह्या सगळ्या असंतोषामध्ये सहभागी होतात. मिलिटरी सुद्धा असंतोषामध्ये सहभागी होते, कारण मिलिटरीला असं लक्षात येतं की हे सगळं युद्ध जे होतं आहे हे कोणासाठी होतं आहे आणि का होतं आहे. यामध्ये गरीब उपासमार झालेले असे सैनिक आहेत जे अगदीच ज्यांच्या पायामध्ये बूट सुद्धा नाही आहेत, म्हणजे इतक्या बेसिक नीड सुद्धा त्यांच्या पूर्ण होत नाहीत. पण राजाचं मात्र मस्तपैकी सगळं चाललेलं आहे. म्हणून सैनिक सुद्धा या सगळ्या रोषामध्ये, ह्या सगळ्या असंतोषामध्ये, ह्या लढाईमध्ये सामील होतात. सिव्हिल वॉर म्हणतात ना, रशियन राज्यक्रांती, अशी सर्व बाजूंनी राज्यक्रांती व्हायला लागते. सर्व बाजूंनी लोक एकत्र यायला लागतात ते राजाच्या विरोधात. आणि मग बॉल्शेव्हिक ह्यांच्या तर्फे राजाला नजरकैदेत टाकण्यात येतं. हाऊस ऑफ पर्पज म्हणजे थोडक्यात राजाला आणि त्याचे सगळे जे मुलं असतात, राणीला, या सगळ्यांना त्या हाऊस ऑफ पर्पजमध्ये सामील करण्यात, म्हणजे त्या घरी नेण्यात येतं. म्हणजे थोडक्यात एक जुना राजवाडा दाखवलेला आहे आणि तिथे त्यांच्यावरती त्यांना नजरकैदेत ठेवण्यात येतं. जेव्हा हे सगळे मुलं किंवा या सगळ्या ज्या राजकन्या असतात ना, त्या जेव्हा येतात ते तेव्हा येताना त्यांच्या राजवाड्यातून ते त्यांचे सगळे ज्वेल्स घेऊन येतात. ज्वेल्स म्हणजे थोडक्यात त्यांचे जेवढे काय दागदागिने असतील, हिरे मोती जेवढे असतील ते घेऊन येतात. आणि त्यांचं जे कॉर्सेट, तुम्हाला सगळ्यांना कॉर्सेट माहिती असतं, तर ते कॉर्सेटला ते सगळे हिरे मोती हे सगळे शिवतात. म्हणजे जेणेकरून जेव्हा इथून कधी सुटायची वेळ येईल या हाऊस ऑफ पर्पजमधून, तर ते आपल्याला सोनं नाणं जे आहे ते आपल्याला बाहेर देशांमध्ये वापरता येईल. राजा त्या सगळ्यांना, घरच्यांना, तो शेवटी कुटुंब प्रमुख असतो, त्यामुळे त्या कुटुंबाची जबाबदारी त्या राजावरती आहे, निकोलसवरती आहे आणि तो त्या सगळ्या कुटुंबाची काळजी घेतो आहे. पण तो मनातनं भेदरलेला आहे. एक तर मुळात त्याची सगळी सत्ता गेलेली आहे, हातातनं सगळं काही गेलेलं आहे, सगळं सुटलेलं आहे. त्याच्याबरोबर त्याचा परिवार आहे, पण त्या परिवाराची सगळी म्हणजे परिवाराचीच खात्री नाही आहे, त्यांच्या सुरक्षेची काहीच खात्री नाही आहे. अशा वेळेला राजाला खूप टेन्शन येत आहे. तर ह्या सगळ्या परिवाराला
सांगण्यात येतं. ते सगळेजण दहशतीमध्ये वावरत असतात आणि त्यांना सांगण्यात येतं की तुम्हाला खाली सगळ्यांना जमायचं आहे, आम्ही तुमच्या ट्रान्सपोर्टची सोय करतो आहोत. आणि अशा पद्धतीने राजा आणि फॅमिली जेव्हा खाली येतात तेव्हा एक शूटआउट करण्यात येतं आणि सगळ्या फॅमिलीला मारण्यात येतं. मग आता ही जी ट्युटरला सापडलेली ॲनेस्थेशिया आहे, तर ही ॲनेस्थेशिया खरंच ॲनेस्थेशिया आहे का की इम्पोस्टर आहे, ह्याचा शोध घेण्यात येतो. मग जी काही राजाची एक हे आहे म्हणजे राणीची जी कोणी कझिन आहे जी जर्मनीमध्ये राहते आहे, तर ती पिक्सी म्हणत असते ॲनेस्थेशियाला लहानपणी. तर ही जी ॲनेस्थेशिया ही इम्पोस्टर आहे का हे शोधण्यात येतं. तर ही जी ॲनेस्थेशिया असते ही ॲनेस्थेशिया ही इम्पोस्टर असते. हे सगळे जे पूर्ण राजाची सगळी फॅमिली आहे ती तळघरामध्ये आणून आणि त्यांचं शूटआउट करण्यात येतं, त्यांचं मॅसॅकर करण्यात येतं, त्यांची सगळ्यांची हत्या करण्यात येते. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अगदी नंतरच्या काळामध्ये जेव्हा रंगीत TV वगैरे आले तेव्हा ह्या काळामध्ये सगळे ते सांगाडे शोधण्यात येतात, त्यावरती रिसर्च करण्यात येतो आणि लक्षात येतं की हे सगळे सांगाडे जे आहेत हे झार ह्या फॅमिलीचेच आहेत. सगळे सांगाडे जेव्हा सापडतात तर निकोलस, त्याची अलेक्सा राणी, त्यांचा अलेक्सी मुलगा, ॲनेस्थेशिया, अजून काय टाटानिया का ततानिया अशी काहीतरी मुलगी आणि अजून एक मुलगी, अशा सगळ्यांचे सांगाडे तिथे सापडतात. आणि मग लक्षात येतं की ही सगळी राजाचीच फॅमिली आहे. मग त्यांना शाही इतमामामध्ये त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात येतो. तर हा सगळा जो आहे ना हा डॉक्यू ड्रामा, तर हा पूर्ण व्हिज्युअलाइज करण्यात आलेला आहे, त्या काळाच्या घटना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रशियन राज्यक्रांती आपण ऐकलेली असते, पण त्यामागे घडणाऱ्या घटना ह्या इतक्या डिटेलमध्ये आपल्याला माहिती नसतात. कारण रशियाची जी काय म्हणतात त्याला, ही अशी अभेद्य भिंत आहे ना की जी अतिशय गोपनीय आहे. रशियामध्ये काय घडलं हे आपल्याला फारसं माहिती नसतं, तर ह्या डॉक्यू ड्रामामधनं कळतं. अतिशय इंटरेस्टिंग आहे, नेटफ्लिक्सवरती अवेलेबल आहे. तुम्हाला जर जमलं तर नक्की बघा. ह्यात चिल्ड्रन्सने बघू नये असे शॉर्ट्स आहेत, ॲडल्ट शॉर्ट्स आहेत, पण डॉक्यू ड्रामा हा तो काळ उभा करण्यामध्ये यशस्वी झाला आहे असं मला वाटतं. द लास्ट झार्स अतिशय वेदनादायी अशी एका राजाची कहाणी आहे की शेवटी सत्ता वगैरे हे सगळं जे असतं ना हे कितपत टिकतं आणि ह्या सगळ्यातनं काय साध्य होतं हे फार महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्यावरती विचार होणं गरजेचं आहे. ठिकठिकाणच्या जगभरातल्या सत्ता या उलथवण्यात आल्या, तर ह्या उलथवण्यामध्ये ही रशियाची सत्तासुद्धा अशीच उलथवण्यात आली. तर हे कसं घडलं हे सांगणारी ही सिरीज आहे. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. मिनल अद्वैती या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मिनल अद्वैत.